झी5 आजच सबस्क्राइब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। या किती वेळ झाली मी तुमची वाट बघतोय। कुठे होता? एवढीच भूक लागली होती तर जेवलं का नाही समद्यांसमोर? तुम्हीच म्हणलात ना ऑफिसातनं जेवून आलोय। खोटं बोललात ना माझ्याशी? असं कसं जेवणार आहे तुमच्याशिवाय मालकीणबाई? तुम्ही हे असं मालकीनबाई कशापायी म्हणताय? तुम्ही मला असं धनी कशापायी बोलताय? जेवून घ्या। असं कसं? अरे एकाच ताटात जेवायची परंपरा आहे ना या घरची। ये आओ सर, बस बस। आदित्य सर, आभाळा संग मातीचं नांदन, जीव झाला चकवा चांदन। आभाळा संग मातीचं नांदन, जीव झाला चकवा चांदन। काय चाललंय हे सगळं? पारू, तू आदित्य दादांबरोबर एका ताटात जेवत होतीस? माहित नाहीये का तुला की आजच्या दिवशी फक्त नवरा आणि बायको एका ताटात जेवतात? प्रिया, म्हणजे आदित्य दादांची डोळेवाली तू आहेस तर मला खरंच मनापासून खूप आनंद होतोय। तुला माहितीये पारू, गेले कित्येक दिवस जेव्हा मी विचार करायचे ना की माझी होणारी जाऊ कशी असेल, तेव्हा माझ्या डोळ्यासमोर नेहमी तुझा चेहरा यायचा। तुला आठवतोय पारू, जेव्हा तू आणि आदित्य दादा गावी आला होतात ना, तेव्हा तुम्हा दोघांना एकत्र बघून मला नेहमी वाटायचं की हे सत्यात उतरू दे म्हणून। आणि आज तुम्हा दोघांना एका ताटात जेवताना बघून माझं स्वप्न सत्यात उतरलंय असं वाटतंय मला। मी ना आत्ताच जाऊन आईंना सांगते की जिला ते जगभर शोधत होते ना ती त्यांच्या नजरेसमोरच होती म्हणून। प्रिया प्रिया, हो 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 हो, इतक्यात आईला काही सांगायचं नाही असं ठरलंय आमचं। काय आहे ना, ती मूर्ती प्रकरण झालेलं बघ, त्यानंतर आई थोडी जास्तच पजेसिव्ह झाली दादाबद्दल। म्हणून एक योग्य वेळ बघायची आणि मग सांगायचंय तिला। ओके चालेल, गुड। झी5 आजच सबस्क्राइब करा आणि पहा तुमचे आवडते शोज।